नमस्ते, दीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी करणार आहे उपवासाची साबुदाण्याची खीर। चला तर बघूया रेसिपी। इथं मंद आचेवर गॅस ठेवून त्याच्यावर कढई ठेवली आहे। 1 चमचा भरून तूप त्याच्यामध्ये घातले। तूप मेल्ट झालं की त्याच्यामध्ये मी मनुके घालणार आहे। त्याच्यानंतर 7-8 काजूचे तुकडे करून घ्यायचे आणि ते देखील तुपामध्ये घालायचे। हे थोडं परतून घ्यायचे। अर्धा मिनिट साधारणतः परतून घ्यायचे आणि मग ह्याच्यामध्ये मी 10-12 मखाणे सुद्धा घातलेत। मखाणे देखील तुपामध्ये परतून घ्यायचे आणि मग आता इथे मी अर्धा ग्लास पाणी घातले। पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये अर्धा वाटी भिजलेले साबुदाणे घातले आहेत। साबुदाणे मी आधी 2 तास भिजवून घेतलेले आहेत। तर आता मंद आचेवरच हे साबुदाणे आपल्याला 1 ते 1.5 मिनिट शिजवून घ्यायचे आहेत। साबुदाणे अर्धे शिजले की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत दूध। जेवढं हवंय तेवढं दूध घाला। इथे मी मोठी अर्धी वाटी दूध घातलेलं आहे। आता याला उकळी काढायची आहे। उकळी आली की ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं गोड हवं तेवढी साखर घालायची आहे आणि थोडीशी वेलची पावडर। अजून थोडी उकळी काढूया आणि मग तयार झाली आहे आपली साबुदाण्याची खीर। तर रेसिपी नक्की ट्राय करा, चवीला अतिशय छान होते। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर कमेंट सुद्धा करा। धन्यवाद।